तुमच्यासोबत असं कधी झालंय का, तुम्ही बँकेत गेलाय, काही अमाऊंट बँकेत डिपॉझिट केली आणि कॅशियर तुम्हाला म्हणतोय, हा सर ह्या अमाऊंटची एफडी करून ठेवा ना, तुम्हाला जर 5 दिवस नसतील लागत 5 दिवसांना तुम्ही काढू शकता एफडी, किंवा हा तुमच्यासाठी एक चांगला टर्म इन्शुरन्स घ्या, मुलांसाठी अमुक पॉलिसी घ्या, किंवा काही लोक रिटायरमेंटचे पैसे बँकांमध्ये येतात, ते जेव्हा काढायला जातात तेव्हा तिथला कॅशियर किंवा एखादा एजंट आपल्याला भेटतो आणि सांगत असतो, हा ह्या फंडामध्ये पैसे टाका, चांगले रिटर्न बनतील, हा तुमच्यासाठी हा अॅन्युटी प्लॅन तर खूपच बेस्ट आहे. आणि आपण पण असं काहीतरी ऐकतो, घेतो पण, आणि काही दिवसांना कळतं अरे आपण याच्यामध्ये ट्रॅप झालोय. तुम्ही पण हे जर फेस केलं असेल ना, हा व्हिडिओ तुमच्यासाठी. कारण आजकाल अशा कित्येक बँकांचे एजंट्स, बँकेचे कर्मचारी प्रोडक्टचे मिससेलिंग करतात आणि त्यामुळे हा डिटेल व्हिडिओ बघा डिलीट होण्यापूर्वी. कारण मित्रांनो, आपण काही दिवसापूर्वीच पाहिलं की BSE ने स्टॉक मॅनिप्युलेशन आणि रिकमेंडेशन्स वरती खूप स्ट्रिक्ट डिसिजन घेतले आहेत. आणि आज आपण अशाच एका गंभीर विषयावर चर्चा करणार आहोत, ज्याच्यामुळे आज कित्येक लोक त्रस्त आहेत, ज्यामध्ये फायनान्शियल मिससेलिंग काय असतं, फायनान्शियल मिससेलिंग कशी होते आणि याच्या संबंधित महत्वाचे 5 मुद्दे काय, जेणेकरून तुम्ही पण भविष्यामध्ये याच्यापासून वाचू शकता. कारण याच्यामध्ये आपल्याला कित्येक वेळा नाहक चुकीचे प्रोडक्ट गळ्यामध्ये बांधले जातात. नमस्कार मित्रांनो, मी शंभूराज कामकर आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो आपल्या हक्काच्या मराठी युट्यूब चॅनलवर. पुढे जाण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी क्विकली सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. महत्वाची गोष्ट म्हणजे हे सगळं आम्ही शिकवतो तुम्हाला एज्युकेट करण्यासाठी, आणि यामधीलच एक पार्ट घेऊन येतो आम्ही 11 जानेवारीला पुण्यामध्ये, ज्याच्यामध्ये आम्ही स्टॉक मार्केट विथ AI हा टॉपिक याच्यामध्ये निवडलाय, ज्याच्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टमेंटसाठी कसा करायचा आणि तुमची ॲक्युरसी अनालिसिसची कशी वाढवायची आणि चांगलं डिसिजन कसं घ्यायचं तुम्हाला प्रॅक्टिकली शिकता येणार आहे माझ्यासोबत. चला, आजच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी लिंक दिली त्याच्यावर जाऊन तुमची ह्या 1 डे सेशनसाठी जागा बुक करा. मित्रांनो, आपल्याला महत्वाची गोष्ट म्हणजे काय असते याच्यामध्ये की फायनान्शियल मिससेलिंगचे 5 मुद्दे पाहण्याआधी आपण फायनान्शियल मिससेलिंग म्हणजे काय हे आधी पाहूया. जसं मी आधी बोललो की कस्टमरच्या गरजांना न जुळणारे फायनान्शियल प्रोडक्ट्स खरेदी करण्यास त्यांना भाग पाडणे, ही सेलिंग प्रामुख्याने सेल्स टार्गेट किंवा कमिशन्समुळे नॉर्मली बँकां थ्रू किंवा त्यांच्या एजंट थ्रू केली जातात. किंवा बँकेतून बाहेर पडताना एखादा क्रेडिट कार्डवाला येतो, असं नाही, ह्याच्यावर खूप चांगले रिवॉर्ड आहेत आणि आपण त्याच्यामध्ये ट्रॅप होतो. कारण ग्राहकांच्या कस्टमर्स फायनान्शियल वर गोल्सवर लक्ष न देता हे आपल्या गळ्यामध्ये बांधलं जातं. आता याच्यामध्ये रिस्क, कॉस्ट किंवा लॉक इन पिरियड सारखी क्रिटिकल माहिती लपवणे, रिटर्न्स किंवा एक्झॅक्टेड क्लेम्स म्हणजे खूप मोठे क्लेम्स याच्यामध्ये दावे करणे आणि इतर सेवांसोबत जोडलेले प्रोडक्ट्स घेण्याचा दबाव याच्यामध्ये टाकणे, अशा कित्येक गोष्टींचा ह्या फायनान्शियल मिस प्रोडक्ट सेलिंग वर फोकस केला जातो किंवा ह्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी येतात. आता परिणामी कस्टमर्सने नामांकित इन्स्टिट्यूशन कडून, बँकेकडून प्रोडक्ट घेतले तरी ते फायनान्शियल डॅमेजिंग प्रोडक्ट असतात, जे त्यांना आर्थिक नुकसान करणारे ठरू शकतात. भारतामध्ये फायनान्शियल प्रोडक्टची चुकीची विक्री खूप मोठ्या प्रमाणामध्ये केली जाते. यामधून ग्राहकांची फसवणूक कशा प्रकारे होते अगदी आपण डिटेलमध्ये पाहूया. आता याच्यामध्ये काय होतं बघा, वेगवेगळे फॅक्टर्स तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. पहिली गोष्ट असते याच्यामध्ये ते म्हणजे हायडिंग द फुल पिक्चर. म्हणजे काय होतं, एखादा एजंट भेटतो किंवा एखादा बँकेचा एम्प्लॉय मिळतो. ओके, आता लक्षात ठेवा सगळ्यांसाठी नाहीये बरं का, कदाचित आपले कित्येक मेंबर बँकेचे एम्प्लॉय सगळंच नाहीत करते, काही ठराविक ठिकाणी हे मोठ्या प्रमाणात केलं जातं याच्यामध्ये, त्यामुळे थोडं लक्ष देऊन ऐका. कारण बऱ्याच ठिकाणी एजंट्स किंवा बँक एम्प्लॉईज प्रोडक्टची संपूर्ण माहिती देत नाहीत. इन्शुरन्सच्या रकमेबाबत अटी, रिस्क फॅक्टर्स, लॉक इन पिरियड, रेग्युलर प्रीमियम रिक्वायरमेंट्स किंवा हाय फंड मॅनेजमेंट कॉस्ट यासारख्या कित्येक गोष्टी याच्यामध्ये लपवल्या जातात आणि आपल्याला फक्त एक फॅक्टर दाखवला जातो, एवढ्या वर्षामध्ये एवढे भेटतील तुम्हाला, पण त्याच्या बिहाइंड काय असतं आपल्याला कधीच समजलं जात नाही. आणि त्याच्यामुळे बऱ्याच वेळेला इम्पॉर्टंट माहिती हाईड केल्यामुळे आपल्याला कळतं की आपण इथे फसलोय. आणि जेव्हा हे फसलोय, जेव्हा आपल्याला लक्षात येतं बँकेत जातो, तेव्हा तो तिथला माणूस चेंज होऊन गेलेला असतो, कारण 2-2.5 वर्षानंतर त्याची बदली झालेली असते. दुसरी गोष्ट असते की ज्याच्यामुळे बरेच लोक ह्या मिस प्रोडक्ट्स मध्ये किंवा फायनान्शियल प्रोडक्ट्स मध्ये अडकतात, ते म्हणजे प्रॉमिसिंग गॅरंटेड रिटर्न्स. याच्यामध्ये काय होतं की तुम्हाला सांगितलं जातं की युनिट लिंक प्रोडक्ट्स किंवा म्युच्युअल फंड फिक्स डिपॉझिट पेक्षा जास्त फायदा तुम्हाला याच्यामध्ये होणार आहे. प्रत्यक्षात कॅपिटल मार्केट्स नॉर्मली धोकादायक असतात आणि जसे अमुक
अमुक फंड आहे की हे हमखास चांगला फायदा करून देऊ शकतात असं सांगितलं जातं, परंतु लक्षात ठेवा ही फॅक्ट नाहीये. कित्येक वेळा बाजारावर डिपेंड असल्यामुळे कित्येक फंड अडकतात आणि ते प्रत्येक वेळी चांगला नफा करून देऊ शकत नाही, त्यामुळे इथे पण आपण अडकतो. तिसरी गोष्ट असते बंडलिंग विथ बँक सर्व्हिसेस. हे सगळ्यात इम्पॉर्टंट फॅक्टर आहे, लक्षात ठेवा. कस्टमर्सना बहुतेकदा सांगितलं जातं की तुम्ही लोन घेताय, क्रेडिट कार्ड घेताय किंवा बँक खाते उघडताना ही अमुक अमुक पॉलिसी घेता, तुम्हाला बंधनकारकच आहे बरं का. आणि हे खरे नाही. याच्यामध्ये काही याच्या रिगार्डिंग ऑफर असू शकतात, परंतु नॉर्मली हे कंपल्सरी नसतं किंवा हे सगळ्यांसाठी नसतं. त्यामुळे असं काही तुम्हाला कुठल्या एखाद्या गोष्टीने किंवा बँकेत गेल्यावर सांगितलं तर आधी त्याची स्क्रुटनी करा की बाबा खरंच हे कंपल्सरी आहे का, खरंच हे माझ्यासाठी गरजेचं आहे का. कारण प्रत्येक बँकेचे इन्शुरन्स बिझनेस असेल, इन्व्हेस्टमेंट बिझनेस असेल, असं लिंकिंग असतं. त्यामुळे त्यांना ते प्रोडक्ट तुमच्यापर्यंत घेऊन यायचे असतात, परंतु तुम्ही घेताय त्यावेळी विचार करा खरंच मला गरज आहे का. चौथी महत्वाची गोष्ट असते आणि इम्पॉर्टंट असते ती म्हणजे रॉंग प्रोडक्ट. आता याच्यामध्ये काय होतं, सेल्स रिप्रेझेंटेटिव्ह हे अनसुटेबल प्रोडक्ट घेण्यासाठी तुम्हाला पुश करतात. ते सिनियर सिटीजन्सना लॉंग टर्म पॉलिसी घेण्यासाठी सांगतात किंवा तरुणांना म्हणतील की शॉर्ट टर्म चाइल्ड इन्शुरन्स खरेदी करा. ओके, आणि त्याच्यामध्ये आपण काय होतो की भाळून जातो, ही गोष्ट करतो. ही गोष्ट खरंच तुमच्या कामाची आहे का, खरंच ही इन्शुरन्स पॉलिसी घेणं तुम्हाला आहे का. कारण आजकाल कित्येक जणांच्या अकाउंटला कित्येक पॉलिसींचा भरणा पडलेला असतो याच्यामध्ये. आणि इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे काय की म्युच्युअल फंडामध्ये इन्व्हेस्टमेंट करताना बँक बऱ्याच वेळेला आपल्याच एएमसी कडे असलेले त्यांचे सगळे प्रोडक्ट देतात. म्हणजे फ्लेक्झी कॅप पण त्यांचा, स्मॉल कॅप पण त्यांचा, लार्ज कॅप पण त्यांचा, कुठला व्हॅल्यू ॲडेड प्रोडक्ट पण त्यांचा असेल. आता काय होतं माहिती का, कुठल्याच एका एमसीचे सगळे फंड चांगले नसतात. डायव्हर्सिफिकेशन असेल तर कधी पण उत्तम. आणि त्याच्यामुळे काय होतं, आपल्याला वाटतं हा या बँकेचा प्रोडक्ट आहे चांगलाच असेल, पण जेव्हा कळतं की अरे सेम कॅटेगरी मधला फंड ह्याच्यापेक्षा 3-4% चांगले रिटर्न देतोय, पण वेळ निघून गेलेली असते. बऱ्याच वेळेला बँका ग्राहकांच्या याच्यामध्ये रिस्क प्रोफाईल पाहत नाहीत, फक्त कमिशन जास्त मिळते. त्याच्यामुळे बरेच म्युच्युअल फंड बँकांमध्ये लोकांना सुचवले जातात, ज्यामुळे बँकांना तर फायदा होतो, पण यामुळे बऱ्याच वेळेला इतर फंड मधून मिळणारा जो काय ऍडव्हान्टेज असतो ना तो आपण नाही घेऊ शकत. त्यामुळे इथून पुढे बँकेत जाता ठीक आहे, काही फंड चांगले असतात, नक्कीच असतात त्याच्यामध्ये, परंतु सगळेच फंड एकाच कुठल्या बँकरकडून घेऊ नका. त्याच्यामध्ये तुम्हाला डिटेल माहिती जाणून घेणं गरजेचं असतं. पाचवी एक फॅक्ट असते की ज्याच्यामध्ये आपण ट्रॅप होतो, ती म्हणजे कॅशबॅक किंवा फ्रीबीचा ट्रॅप. बऱ्याच वेळेला आपल्याला गिफ्ट म्हटलं की आपण भाळून जातो. आपल्याला वाटतं अरे चला काहीतरी ऍडिशनल मिळतंय, जसं की मोफत भेटवस्तू असतील, कॅशबॅक असेल, अशा गोष्टींना बऱ्याच वेळेला काय करतात की एखाद्या प्रोडक्टला क्लब केलं जातं आणि त्याला आकर्षित करून दाखवलं जातं की याच्याबरोबर हे फ्री आहे. एकदा फ्री ट्रायल पिरियड संपला की कस्टमरच्या त्या अयोग्य प्रोडक्टमध्ये अडकला जातो, जे त्याच्या गरजांना अजिबात पूरक नसतं. आणि या सगळ्या गोष्टींमुळे मोठ्या प्रमाणामध्ये फायनान्शियल मिससेलिंग पाहायला मिळतं. आणि बऱ्याच फॅक्टरमध्ये असतं, मग म्युच्युअल फंडामध्ये असेल, एफडी मध्ये असेल, आरडी मध्ये असेल, बरोबर, किंवा इतर काही इन्शुरन्स रिलेटेड प्रोडक्ट असतील, ह्याच्यासारख्या आपण गोष्टींमध्ये ट्रॅप असतो. आणि मित्रांनो, त्यामुळेच अशा ट्रॅप पासून वाचण्यासाठी हे 5 मुद्दे लक्षात ठेवा आणि अशा मिससेलिंग पासून सावध राहा, जेणेकरून तुम्ही याच्यामध्ये अडकणार नाही आणि तुम्हाला अशा गोष्टीमध्ये न अडकता योग्य इन्व्हेस्टमेंट आणि योग्य गायडन्स साठी आजच फिनचेक ऍप्लिकेशन डाउनलोड करा. कारण इथे कुठलं एक स्पेसिफिक गोष्ट तुम्हाला दाखवली जात नाही, इथे तुम्हाला एज्युकेट केलं जातं. जर कुठलाच बँकर किंवा एजंट आधी तुम्हाला करत नाही, तो फक्त प्रोडक्ट देतो. फिनचेक आधी तुम्हाला गाईड करेल की तुम्ही काय केलं पाहिजे, कसं केलं पाहिजे. भारतामध्ये 45 एएमसी, तर त्याच्यापैकी तुमच्यासाठी चांगल्या कुठल्या, एफडी किती केली पाहिजे, अशा कित्येक गोष्टी असतात. हे तुम्हाला याच्यामध्ये शिकता येतं आणि त्याच्यानंतर तुम्ही स्वतःचे डिसिजन तुम्ही घेऊ शकता. त्याच्यामुळे फिनचेक आजच डाउनलोड करा. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे हा व्हिडिओ कसा वाटला. या व्हिडिओमध्ये मी ज्या काही इंटरेस्टिंग 5 गोष्टी सांगितल्या, याच्यापैकी कुठल्या गोष्टीच्या मिस सेलिंग मध्ये तुम्ही ट्रॅप झालाय मला खाली कमेंट करून सांगा. आणि हा व्हिडिओ खरंच गरजेचा आहे का, आणि जर तुम्हाला वाटलं तर बिंदास लाईक करा, फटाफट जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. कारण आपली लोक फायनान्शियल प्रोडक्टच्या मिस सेलिंग पासून वाचली पाहिजे. आणि याच्या व्यतिरिक्त तुम्हालाही कुठला टॉपिक पाहिजे असेल ना, तर चला ना कमेंट करून टाका त्या टॉपिकचं नाव. जितक्या जास्त कमेंट एखाद्या स्पेसिफिक टॉपिकवर येतील, तो टॉपिक आम्ही तुमच्यासाठी एकदम खटाखट रेडी करून घेऊन येऊया. भेटूया अशाच इंटरेस्टिंग टॉपिकचं पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.